थरकाप उडवणारा हा सीसीटीव्ही आहे नवी मुंबईच्या तळोजामधला। एक भरधाव कार येते आणि जे दिसेल त्याला उडवत जाते। एक नाही दोन नाही तर तब्बल 8 ते 10 जणांना या भरधाव कारनं धडक दिली। कारचा वेग इतका होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि 8 जण गंभीर जखमी झाले। या थरारक घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलाय। सीसीटीव्हीत नेमकं काय दिसतंय तुम्हीच पहा। गाड़ी ऑटोमेटिक गई, हल्का एक्सीलेटर थे सामने स्पोर्ट मोड डाल दिया रहेगा तो अलग बात है। तळोजा सेक्टर 10 मध्ये अनियंत्रित कारनं रस्त्यावरील 8 ते 10 जणांना भीषण धडक दिली। ईव्ही कार अचानक आली आणि माणसांना धडाधड उडवत गेली। या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। किंकाळ्यांचे आवाज ऐकू येऊ लागले। या घटनेत अनेक दुचाक्या, रिक्षा, 4 चाकी वाहनांचं सुद्धा नुकसान झालं। एका मोपेड बाईकचे अक्षरशः 2 तुकडे झाले। हा भीषण अपघात घडवून आणणारा कार चालक मात्र अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला। दरम्यान या घटनेबद्दल पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे तेही ऐका। इथे ॲक्सिडेंट झालेला आहे। सध्या 5 गंभीर म्हणजे 5 जखमी आहेत आणि एक गंभीर होता तो मयत झालेला अशी माहिती मिळालेली आहे। त्याला उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे। तसेच 5 जखमी आहेत त्यांच्यावर MGM हॉस्पिटल येथे दवा उपचार चालू आहे। पोलिसांतर्फे आम्ही ताबडतोब टीम फॉर्म केलेले आहेत। 4 टीम फॉर्म केलेल्या आहेत। मेन म्हणजे वैद्यकीय मदत मिळण्यासाठी व नातेवाईकांना लायझनिंग करण्यासाठी आम्ही एक टीम ठेवलेली आहे हॉस्पिटलमध्ये MGMला। पुन्हा एक आरोपीच्या शोधासाठी आहे। बाकी एक टीम इथे काम करते। एक अजून शोध तपास साक्षीदारांचा जबाब वगैरे काम चालू आहे। सर किती गाड्यांना उडवण्यात आलेलं आहे? सध्या एक रिक्षा आहे, 2 बाईक आहेत आणि एक टेम्पो आहे। म्हणजे 3 बाईक, एक टेम्पो आणि ही ॲक्सिडेंट करणारी आरोपीची कार आहे। सर मुलगा अल्पवयीन वगैरे होता असं काय समोर होतं? नाही, अद्याप तसं काही तपासात निष्पन्न झालेलं नाही। आमचा तपास चालू झाल्यावर आम्ही आपल्याला संपूर्ण माहिती देऊ। ड्रंक अँड ड्राईव्हचं काय प्रकार वाटतं? तो त्याबाबतचा तपास चालू आहे। अद्याप तरी तसं काही निष्पन्न नाही आहे। तपासात आम्हाला जे निष्पन्न होईल ते आपल्याला माहिती देण्यात येईल आपल्याला। या भीषण अशा अपघातात 35 वर्षांच्या नदीम खानचा देखील मृत्यू झाला। प्रत्यक्षदर्शीनं नेमकं काय सांगितलं तेही ऐका। करीब 12 बजे के करीब पे यहाँ पे एक्सीडेंट हुआ। एक नदीम नाम का व्यक्ति यहाँ पे उसका देहांत हो गया है, उसका इंतकाल हो गया और करीब 6-7 आदमी यहाँ पे घायल हो गए हैं। उन लोगों को MGM हॉस्पिटल में यहाँ से भेजा गया है और हमारी पूरी टीम भी यहाँ पे है। मैं सिर्फ यही मांग करता हूँ कि यहाँ पे स्पीड ब्रेकर बनाया जाए। अगर स्पीड ब्रेकर नहीं बना तो हमारी पूरी टीम यहाँ पे धरना पे बैठेगी। कैलाश दादा ऑफ रोड से के लेके हम यहाँ पे धरना पे बैठेंगे कि स्पीड बैठे। उसका तो हालत कोई देखा ही नहीं। नौजवान लड़का था, निकला और यहाँ से फरार हो गया। अगर यहाँ पे रहता तो हम लोग पूरी उसकी कोशिश करते कि यहाँ पे उसको हम पकड़ते कि भाई कैसा है, किस हालत में है, दारू पिया है, क्या है, लेकिन हम लोग देखे नहीं और कुछ लोग वहाँ पे सीरियस में है। तो हम यही मांग करते हैं कि हम वैसे तो हमारे यहाँ की पूरी टीम जो है यहाँ पे है और पुलिस वाले भी पूरा सपोर्ट कर रहे हैं, लेकिन महानगर पालिका से हम यही मांग करते हैं कि यहाँ पे स्पीड ब्रेकर लगाया जाए। और एक मांग और है, जो यहाँ पे नदीम नाम का व्यक्ति का इंतकाल हुआ, देहांत हुआ है, उसको गवर्नमेंट की तरफ से मैं कैलाश दादा से भी कहूँगा कि मांग करें कि उसकी हेल्प की जाए, उसको कम से कम 30 लाख रुपया दिया जाए और जो घायल हुए हैं उनकी भी मदद की जाए। वैसे हमारे मदरसा आयशा से तो दिया जाएगा, लेकिन गवर्नमेंट भी उसकी हेल्प करे, उसके मासूम बच्चे हैं। दरम्यान पोलीस आरोपीचा शोध घेतात। नदीम खानच्या कुटुंबाला मदत जाहीर करावी असं तिथले स्थानिक नागरिक म्हणतात। या भीषण अशा अपघातामुळे परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। अनिश बाबरसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत।